श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा, परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता श्री स्वामी समर्थ. बघा, आजचा व्हिडिओ कशाच्या बाबतीत असणार आहे तर आजचा व्हिडिओ हा आपल्या घराच्या सभोवताली कोणती झाडं असावीत आणि कोणती झाडं नसावीत याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. कारण आपल्या घराभोवती जे काही आपले झाडं असतात, वेली असतात, त्यांचा प्रभाव आपल्या घरावर किंवा आपल्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर कशा पद्धतीने पडतो याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासाठी कोणती झाडं आपल्या घरामध्ये घराच्या भोवताली किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये असावीत, कोणती झाडं आपल्या घरामध्ये नसावीत किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये नसावीत याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया तुळशीच्या रोपापासून. तर बघा कसं आहे, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये ते तुळशी वृंदावन हे असलंच पाहिजे. आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये आपण तुळशी लावलीच पाहिजे. कारण ज्या घराच्या अंगणात तुळस असते त्या घरावर ईश्वरी कृपा कायम टिकून राहते असं सांगितलं जातं. तर त्यामुळं आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये नक्कीच तुळस लावावी किंवा तुळशी वृंदावन आपण आपल्या अंगणामध्ये तयार करून घ्यावं. तुळशी वृंदावन आपण जेव्हा तयार करून घेतो तेव्हा ते अगदीच आपल्या दरवाजाच्या समोरासमोर नसू नये. म्हणजे आपलं अंगण आहे, अंगणात आपला जो मेन दरवाजा असतो त्या मेन दरवाजाच्या समोर आपल्याला तुळशी वृंदावन तयार करायचं नाही. यामुळं काय होतं तर द्वारवेद हा वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचे जे दुष्परिणाम असतात ते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याच्यामुळं थोडंसं दार सोडून दाराच्या थोडंसं साईडला आपण तुळशी वृंदावन आपण तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुळस लावायची आहे. तर अशा पद्धतीचं हे एक रोपटं आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचंच आहे कायम. त्याचबरोबर प्लॉटमध्ये घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत, असल्यास काढून टाकावीत. त्यामुळे गृहकलह, अशांती, शत्रुभय अशी फळे आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु गुलाब आणि कोरफड याला अपवाद आहेत. कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी. ही दोन रोपटी घरात किंवा घराबाहेर लावल्याने वाईट शक्तीपासून घराला संरक्षण मिळते. त्याचबरोबर ज्या झाडांमधून चीक निघतो ते झाड आपल्या घराच्या भोवती लावायचे नाहीत. कसं आहे, आता आपण कधी कधी कसं करतो, आपल्या घराच्या भोवताली आपल्या प्लॉटच्या बाहेरच्या बाजूला किंवा घराच्या आपल्या शेजारी बऱ्याच कधी आपले काटेरी झाडं असतात. म्हणजे बाबूळ, बोर अशा पद्धतीचे जे झाडं आहेत ते झाडं असतात. तर हे असे काटेरी झाडं आपल्या घराच्या अवतीभोवती असू नयेत. याने काय होतं, आपल्या घरामध्ये कायम वादविवाद चालू राहतात, ग्रहकलह चालू राहतो, अशांती, शत्रुभय म्हणतात. म्हणजे सतत कशाचं ना कशाची भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत राहते. हे जे दुष्परिणाम आहेत या सगळ्या गोष्टींचे, या सगळ्या झाडं आपल्या आजूबाजूला असण्याचे. त्यामुळं हे अशी काटेरी झाडं आपल्या आजूबाजूला नसू नयेत. त्याचबरोबर आपल्याला गुलाब आणि कोरफड ही झाडं किंवा ही रोपटी आपण आपल्या अंगणामध्ये लावू शकतो किंवा आपल्या घरामध्ये लावले तरी चालतात. कारण याने आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जाच वाढीस लागते. आणि त्याचबरोबर वाईट शक्ती ज्या असतात त्या वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होतं. त्याच्यामुळे ह्या घराच्या बाहेर लावल्या तरी चालतील, घराच्या आतमध्ये असल्या तरी चालतील, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर आपल्याला काही झाडांमधून चीक येतो. बघा आता पपईचं झाड असतं ते आपण जेव्हा त्याचं पान तोडतो त्याच्यावरून पांढरा चीक बाहेर येतो. तर अशी ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडं आपल्याला आपल्या घराच्या भोवताली किंवा आपल्या घराच्या अंगणात लावायची नाही आहेत किंवा असली तर ती आपल्याला काढून टाकायची आहेत. तर अशा पद्धतीचे काही हे झाडं आहेत. त्याचबरोबर आता वास्तुशास्त्रामध्ये अजून एक झाडाला खूप महत्त्व आलेलं आहे. जसं आपण तुळशीला मानतो त्याच पद्धतीने लोक आता त्याही रोपट्याला मानायला लागलेले आहेत. ते रोपटं म्हणजे शमीचं रोपटं आहे. शमीचं रोपट्याची पूजा जर आपण रोज केली आपल्या अंगणामध्ये तर आपला जो कोणी त्या झाडाची पूजा करतो त्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य लाभतं असं बऱ्याच जणांचा अनुभव आहे. तर त्यामुळं हेही झाड किंवा हेही रोपटं आपल्या अंगणामध्ये असावं. त्याचबरोबर घराच्या आग्नेय दिशेला आपल्याला अजिबात लाल फुलं येणारी झाडं आपल्याला अजिबात लावायची नाहीत. त्याने काय होतं, नकारात्मक ऊर्जा वाढून आपल्याला त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात किंवा ते आपल्यासाठी खूप त्रासदायक असतं.
त्याचबरोबर आपल्या घराभोवती काटेरी कुंपण, आपण पहिले असायचे काटेरी कुंपण, पण आता काही काटेरी कुंपण वगैरे काही कोणी लावत नाही. पण तरीही सांगण्याचं तात्पर्य की आपल्या घराच्या अवतीभोवती आता कधी कधी कोणी काय करतात, जनावरं वगैरे येतात आपल्या खेड्यामध्ये, किंवा अजून काही पक्ष्यांचा त्रास जर काही असेल तर लोक काय करतात, अवतीभोवती आपल्या घराच्या काटेरी कुंपण घालतात. बाबळेचे जे फाटे वगैरे असतात त्याचे कुंपण घालतात. तर अशा पद्धतीचं कुंपण अजिबात घालायचं नाही. आणि त्याचबरोबर ज्या घराभोवती बोर, बाबूळ, केळ, महाळुंग ही झाडी वाढतात त्या घरात प्रगती होत नाही. ज्या घराच्या अवतीभोवती हे झाडं असतात, बोरीचं, बाबळीचं, त्याचबरोबर केळीचं, महाळुंग ही जी झाडं असतात, ही जी झाडं आपल्या आजूबाजूला ज्या घराच्या भोवती असतात त्या घरामध्ये अजिबात प्रगती होत नाही. त्याच्यामुळे ही झाडे आपल्या घराच्या अवतीभोवती असू नयेत. तर आपल्या अवतीभोवती कोणतं झाड असावं, तर आपल्या घराच्या अवतीभोवती आपण कडुलिंबाचं झाड आपण लावू शकतो. कारण कडुलिंबाच्या झाडामध्ये जे हवेतील वाईट हवेतील जे प्रदूषण असतं ते प्रदूषण नष्ट करण्याची शक्ती त्या झाडामध्ये असते. तर त्याच्यामुळं आपण कडुलिंबाचं झाड अधिकाधिक आपल्या अवतीभोवती कडुलिंबाचे झाडं जर असतील तर खूपच चांगलं आहे, ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे. त्याचबरोबर आपल्या घराभोवती रक्तचंदन, अंजीर आणि गुंजेचे झाड लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरामध्ये आपलं रक्तचंदन किंवा गुंजेचं झाड, पांढरे गुंज, लाल गुंज या दोन्हीपैकी कुठलंही रोप असेल तरी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर त्याच्यामुळं आपल्याकडे आपल्या घरामध्ये ही रोपटे असले तरीही चालेल. आणि त्याचबरोबर नाग, केशर, पांढरा चाफा आणि वेल ही झाडे घराभोवती असावीत. या झाडांजवळ साधना केली तर मन प्रसन्न होते. दरवर्षी यातले एक तरी झाड लावावे, पुण्य मिळते, यश मिळते. अशा पद्धतीची ही जी आहे, ही अशी झाडं आहेत काही जे आपल्या घरामध्ये असावीत. काही झाडं अशी आहेत जी आपल्या घरामध्ये नसावीत. त्याच्यानंतर घराच्या आवारात नारळाचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. आपल्या घराच्या अवतीभोवती नारळाचं झाड कुठंही तुम्ही लावलं तरी ते शुभच आहे. पण तरी पण त्यांनी अशा पद्धतीने काही सांगितलेलं आहे की नारळाचं झाड पश्चिम दिशेस तसेच दक्षिण दिशेस लावले तर अतिउत्तम आहे. त्याचबरोबर फणसाचं झाड तुम्हाला कधी लावायचं असेल तर तेही तुम्ही दक्षिण दिशेलाच लावा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची ही काही झाडे आहेत जी आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देतात आणि काही झाडे अशी आहेत जी आपल्याला नकारात्मक ऊर्जा देते. तर याच्यामुळे आपण आपल्या अवतीभोवती नकारात्मक झाडं न लावता सकारात्मक झाडं लावावीत, ज्याने आपल्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आपल्याला लाभेल. अशाच पद्धतीची झाडं आपल्याला लावायची आहेत. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.